नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत अपूर्णांक. अपूर्णांक या टॉपिक मधला आपण एक छोटासा पार्ट म्हणजे मिश्र अपूर्णांक या ठिकाणी बघणार आहोत. मिक्स फ्रॅक्शन. बघा, मिक्स फ्रॅक्शन कशाला म्हणतात? जो अपूर्णांक पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या मिळून बनतो त्यास काय म्हटलं जातं? मिश्र अपूर्णांक असे म्हणतात. तर मिश्र अपूर्णांक बऱ्याचशा वेळेस आपल्याला कन्फ्युज होतं की मिश्र अपूर्णांक कशा पद्धतीचा असतो, काय असतो. तर आपल्याला या ठिकाणी त्याची व्याख्या दिलेली आहे की ती व्याख्या आपल्याला काय करायची, पूर्णपणे समजून घ्यायची की जो अपूर्णांक पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या मिळून बनतो त्यास काय म्हटलं जातं? मिश्र अपूर्णांक असं म्हटलं जातं. आता जो पूर्णांक बघा, त्यानंतर आपल्याला आता मिश्र त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. उदाहरण कशा पद्धतीने असतं बघा. उदाहरण 2.3/4. आता या ठिकाणी दिलेलं तुम्हाला मिक्स फ्रॅक्शनचं या ठिकाणी काय दिलेलं आहे? उदाहरण दिलेलं आहे. मिश्र अपूर्णांकाचं काय दिलेलं आहे? उदाहरण दिलेलं आहे 2.3/4. आता या ठिकाणी याचं वाचन कशा पद्धतीने करतात? आपण जर बघितलं तर 2.3/4 अशा पद्धतीने या मिक्स अपूर्णांकाचं काय करतात? वाचन करतात. तर मित्रांनो, हे झालं आपलं मिक्स अपूर्णांक. आता आपल्याला जे पूर्णांक आहे त्या ठिकाणी बघा कशा पद्धतीने, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिश्र अपूर्णांक रूपांतर करणे. आपल्याला एक आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलं, त्याचं उदाहरण आपल्याला काय करायचंय? मिक्स अपूर्णांकामध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. कशा पद्धतीने करायचं? अगदी सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे पूर्णांक अपूर्णांक याचे काय करायचे? मिश्र अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करायचे. आता 13/5 या संख्येत आपल्याला मिश्र अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. अगदी सोप्या पद्धतीने करायचं. तुम्हाला वरती काटाकाटी करून सुद्धा तुम्हाला त्याचं रूपांतर करता येतं. त्याचबरोबर तुम्हाला ज्या ठिकाणी भागाकार करून सुद्धा याचं तुम्हाला मिश्र अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतं. तर आपण या ठिकाणी भागाकार करून बघू. जो छेदात अंक असतो तो काय करतो? अंशाला भाग देत असतो. कधी लक्षात ठेवायचं? 5च्या पाढ्यामध्ये 13 आपण 5 लिहिले काय करायचं? भाग द्यायचं. आपण एक संख्याने भाग द्यायचा नाही, दोन संख्येने आपण काय करू शकतो? डायरेक्ट भाग देऊ शकतो. 5 दुने 10, 10 मधून 13 मधून 10 गेले, उरले 3. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? जर 2 येईल तर 2 काय करायचं आहे? असं आपल्याला पूर्णांक अपूर्णांक लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले जे बाकी उरलेले ते काय करायचे? वरती लिहायचे अंशामध्ये. आणि आपला भाग कशाने दिला? ज्या संख्येने भाग दिला ती संख्या काय करत असते? खाली लिहत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, 13/5 या अशा पद्धतीने काय झालेलं आहे? मिश्र अपूर्णांकामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला